नमस्कार. नागरिक शास्त्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपल्यासोबत आहेत आमदार आणि माजी मंत्री सुभाष बापू देशमुख. विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी उद्योजकांसाठी ते नवीन संकल्पना घेऊन आलेत. आपण बापूंच्याकडे जाऊयात. बापू, काय सांगाल? विश्वमंगल ही संकल्पना नक्की काय? नमस्कार. विश्वमंगल मराठी फाउंडेशन ही संस्था नव्यानं सुरुवात करत आहे. ही संकल्पना सुचण्यामागचं कारण, मी गेली अनेक वर्ष, जवळपास 25 वर्षापासून लोकमंगल परिवारात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेस ज्या अडचणी वाटल्या किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या अडचणी आल्या, त्या अडचणीवर मात करण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे. सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश तसा 1998ला झाला. या अगोदर मी व्यावसायिक होतो आणि सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर ज्या अडचणी मला आमचे नागरिक सांगत होते, त्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न केला. जसं की मी व्यक्तिगत ज्यावेळेस व्यवसाय करत होतो, त्यावेळेस व्यक्तिगत व्यवसायाची सुरुवात करताना मला पैशाची अत्यंत गरज असायची आणि त्यावेळेस माझी समाजामध्ये पत नव्हती आणि पत नसल्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला पैसे सहजासहजी बँका किंवा सावकारसुद्धा सहजासहजी देत नव्हते. मला आठवतं की मी 10,000 रुपये सुद्धा 10% व्याजदराने मी पैसे घेतलेले आहेत आणि मग 10% करत 5%, 3%, 2%, आणि मी आत्ता अनेकांच्या ठेव रूपानं कर्ज घेतोय. म्हणजे एक बँक काढलेली. मग मला असं वाटतं की ही अडचण अनेक उद्योजकाला येऊ नये म्हणून बँकेची सुरुवात 28/4/98ला केली. आणि जसं जसं अडचणी येत गेल्या, अनेक शेतकरी ऊस जात नव्हता, बांधावर जाळून टाकायची वेळ होती, मग त्याला पर्याय काढण्याचा प्रयत्न केला, साखर कारखाना काढला. दुधाचंही आमच्या भागामध्ये संकट असायचं. काही ठराविक लोकांना दुधाचं पेमेंट करायचं नाही, दूध घ्यायचं नाही, त्रास होत होता. पर्याय म्हणून मग डेअरी काढ, असे एक ना अनेक पर्याय काढत गेलो. अनेकांच्या आत्महत्या होत होत्या. आत्महत्याचं कारण होतं लग्नासाठी काढलेलं कर्ज आणि परतफेड न जाणं, आणि त्याच्यामुळं मग सामुदायिक लग्नाचं आज 3,500 लग्न झालेले आहे. अनेकांची उपासमारी पाहिली. उपासमारीला पर्याय त्याच्या घरी जाऊन, ज्यांची मुलं सांभाळत नाहीत, ज्यांना कष्ट करणं होत नाही, आणि मग अशांच्या घरी घरपोच जेवण देण्याची सोय केली. अनेक विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी उच्च शिक्षणाची घेऊ इच्छितात परंतु आर्थिक परिस्थिती नाही. मग अशांना लोटसच्या माध्यमातून आपण त्यांना अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. अशा एक ना अनेक ज्या गोष्टी अडचणी वाटल्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरला मी ज्यावेळेस खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर स्वाभाविक लोकांच्या अपेक्षा अनेक वाढल्या आणि सोलापूरच्या वस्त्रोद्योग उद्योगातला युनिफॉर्म गारमेंटची टीम ज्यावेळेस माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता स्थलांतर व्हायचा विचार करतोय, महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात आम्ही जावं किंवा परराज्यातल्या कुठल्या राज्यात जावं, हे मला सल्ला घ्यायला आले. वास्तविक मी त्या जिल्ह्याचा मंत्री, नागरिक, आणि मी कसं हा उद्योग बाहेर जाऊ दे, माझी जबाबदारी बाहेरचे उद्योग इथं आणायचे. आणि मग थोडीशी त्यांची चर्चा करून त्यांना गरज होती मार्केटिंगची, त्यांना मार्केटिंगची संधी उपलब्ध करून दिली. देशांतर्गत जवळपास 8 ते 9 प्रदर्शन भरवलं आणि भरवल्यानंतर वाराणसीला सुद्धा एक प्रदर्शन घेतलं, मुद्दाम घेतलं. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा तो मतदारसंघ म्हणून त्यांच्या कानावर जावं म्हणून त्या प्रदर्शन घेतलं. भाग्यवान झालो, आमचं प्रदर्शन सार्थक झालं. मोदी साहेबांनी एका कुठल्या तरी भाषणामध्ये युनिफॉर्म गारमेंट हे सोलापूरचं हब होत आहे हे म्हटलं, तर आमचं ते सार्थक झालं. आणि मग आता आम्ही ठरवलं की हा विदेशात
प्रदर्शन घ्यायचं. मग पहिली सोलापुरातली अनेक उद्योजकाची टीम 25 लोकांची टीम घेऊन मी दुबईत गेलो. दुबईत गेल्यानंतर मला एक प्रामुख्यानं जाणवलं, मी दुबईत आहे का महाराष्ट्रात आहे मला कळत नव्हतं. कारण मला जेवढे जेवढे उद्योजक भेटले ते 100% महाराष्ट्रीयन भेटले. आणि त्यातल्या त्यात सोलापूरचा उद्योजक सागर कुलकर्णी भेटले. त्यांनी भोजनासाठी बोलावलं, त्यांची पूर्ण माहिती घेतली, सोलापूरचा जन्म, शिक्षण सोलापूरला. त्यांना मी विनंती केली की आपण सोलापूरचे आहात, सोलापुरात लहानाचे मोठे झालात, त्या मायभूमीसाठी काहीतरी करावं. आणि तात्काळ ती कल्पना त्यांनी उचलून धरली. 20 वर्षापासून मी सोलापूरला आलेलो नाही. मला हे खरंच खटकलं की मी काहीतरी सोलापूरसाठी, त्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याने 14 फेब्रुवारीला आता त्यांच्या युनिटचा शुभारंभ केला. 200 ते 250 लोक इंजिनियर जे की पुण्याला स्थलांतर होणार होते, त्या लोकांना तिथं काम देण्याचं नियोजन त्यांनी केलं. त्याचं कार्यालयाचा शुभारंभ केला. आणि त्याच्यातून मग हे विश्वमंगल मराठी फाउंडेशनची संकल्पना आहे. आणि मग मला असं वाटायला, ग्लोबल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल, म्हणजे आज आमच्या लोकलच्या लोकांना रोजगाराची गरज आहे. आणि मग ग्लोबलच्या लोकांचा साथ घेऊन जर त्यांनी त्यांच्या गावात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या जिल्ह्यात, महाराष्ट्रातली जी लोक बाहेर गेलेले आहेत आणि त्या लोकांना घेऊन व्यवसाय करता येतो का पाहतो. अनेकांना नोकऱ्या पाहिजेल आहेत, विदेशात पाहिजेल आहेत. त्या मुलांना सुद्धा विदेशात नोकरी मराठी माणूस देऊ शकतो का, त्यांच्या मदतीनं तिथं जाता येतं का, हाही प्रयत्न. अनेक मुलं विदेशात शिकण्यासाठी जातात, त्यांनाही मदत करता येते का, या निमित्तानं व्यवसाय करू शकतात का. विशेष करून विश्वमंगल जे आपण नाव ठेवलं त्याला एकच कारण, ज्ञानेश्वर माऊलींचं आता 750 वर्ष जन्म दिवस आहे. आणि ह्या 750 वर्षाच्या निमित्तानं माऊलींनी जे आम्हाला पसायदानातून विश्वाचं मंगल सांगितलेलं आहे, विश्वाच्या कल्याणाचा संदेश आम्हाला दिलेला आहे, तोच आधार धरून ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाचा विदेशात सुद्धा प्रचार व्हावा, प्रसिद्धी व्हावी. आणि मराठी भाषेला माननीय मोदी साहेबांच्या सरकारने, भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. तर मला असं वाटतं की मराठी भाषेचा सुद्धा प्रचार आणि प्रसिद्धी देश विदेशात मोठ्या प्रमाणात व्हावी. मराठी भाषेचा प्रचार व्हावा. ग्लोबल ते लोकल सर्व ठिकाणी व्यवसायाचं स्वरूप असेल, शिक्षणाचं असेल, आरोग्याच्या मदती असतील, एकमेकाला आरोग्याच्या सुद्धा मदती होऊ शकतात. आणि सर्वांगीण विकास हा व्हावा. आणि म्हणून ह्या उद्देशातून हे विश्वमंगल मराठी फाउंडेशन काढलेलं आहे. फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा कधी होणार आहे? विश्वमंगल मराठी फाउंडेशन हे महाराष्ट्राला अनुसरून असल्यामुळं 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. माऊलीचं जन्मस्थान आळंदी आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की स्थानसुद्धा आळंदी निवडावं आणि दिवस हा महाराष्ट्र दिवस निवडावा. म्हणून 1 मेला आळंदी या ठिकाणी हा सकाळी 10 वाजता आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी नम्र विनंती. नक्कीच विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या वतीने देश विदेशात असणारे जे काही मराठी उद्योजक आहेत, त्या मराठी उद्योजकांना स्थानिक उद्योजकांशी जोडून ह्या जो मराठी व्यवसाय आहे तो देश विदेशापर्यंत 7 समुद्र पार नेण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना येत्या 1 मेला आळंदी या ठिकाणी होती. माऊलींच्या 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि त्याचं औचित्य साधून विश्वमंगल मराठी फाउंडेशनचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. नागरिक शास्त्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे.